आज मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहे की ज्याने आजच्या युगात अशी स्वप्न पाहिली की जी स्वतःसाठी नाही तर इतर मुलांसाठी होती. ती मुलं ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण ते नीट शिक्षण घेऊ शकत नाही. हा प्रवास सुरू होतो मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या एका सर्वसामान्य मुलाचा. शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवली, पण कुठेतरी मनात खंत होती, विचार होते. एक दिवस त्याने सोशल मीडिया बघता काही रिसर्च करणं सुरू केलं. भरपूर असे रेकॉर्ड्स त्यांनी पाहिले, ज्यातून त्याला समजलं की महाराष्ट्रातल्या कित्येक अशा शाळा आहेत जिथे मुलांचं शिक्षण अजूनही संघर्षात आहे. हे सगळं बघता त्याने ठरवलं की एक मिशन सुरू करायचं, आणि मिशन होतं मिशन 30-30-3. नाव छोटं वाटेल पण अर्थ खूप मोठा आहे. 30 दिवस, 30 शाळा, 3 कोटींचे उद्दिष्ट. आणि हे मिशन त्याने त्याच्या सक्कूने म्हणजे त्याच्या स्कूटीने सुरू केलं. हा फक्त एक आकडा नव्हता, हा होता हजारो मुलांच्या भविष्यासाठी उचललेलं पाऊल. त्याला अडचणी आल्या पण तो थांबला नाही, कारण त्याचं स्वप्न स्वतःसाठी नव्हतं, ते होतं त्या मुलांसाठी ज्यांच्या डोळ्यात शिक्षणाची आशा होती. आणि त्याचं ते मिशन पूर्ण झालं. खरंच आजही समाजात असे लोक आहेत जे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगतात. सलाम त्या विचारांना, सलाम त्या मेहनतीला, आणि सलाम मिशन 30-30-3ला. ही गोष्ट बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे. मी जेव्हा त्याचे व्हिडिओ पाहायचे तेव्हा खरंच वाटायचं, इतक्या कठीण परिस्थितीतही ते मुलं पुढे जाण्याचं स्वप्न पाहतात. ना सुविधा ना सोय, तरीही त्यांची जिद्द मात्र खूप. म्हणून ही गोष्ट, कारण अशा मुलांच्या संघर्षाला आवाज मिळालाच पाहिजे.